पण आता काय सांगवा स्वरूप भी निघी गई जितू भाई भी निघी गया आता आमलीवाली त्याचा लहा लहा पुरा करी निघी गया आमना भी जीव आता नाची नाची काय हुए काय नाही जीव याची करे आपला खलास्ता तालुका गाडी भी निसतो मी ओळखास नाही तर मग दाड पाडणी ना हा तुम्ही मगन ना जमा मी ओळखस पुढं बिसूला चळ चळ आणि ओळखच नाही ओळखा ना तिने पोपाटला केम शोधवत अहो ती वडखा तिला शोधली ती पोपाटला का शोधवत आता त्याने पोपासला शोधण्यावर तू काय पोटमा दुख मग तिने पोपाला शोधा हा तुने काय पोटमा दुख अरे भाई मैं तेमने पूछू છું તમારા પેટમાં શું દુખે કેવો એ દુખે નહીં દુખે પણ તમે પપ્પાને કેમ પૂછો એમ મેં ગમે તેના પપ્પાને પૂછું તમારા બાપનું શું જાય ભાઈ બધા પપ્પા કા સારા છે કે બધા ગમે તે બાપને પૂછું હા એ પૂછે સાલા શું તે આઈ બાપ માઈસા सांगूला मागा હા का पप्पा सांगा का पप्पाला છો तुम्हाला ओळखा हो એમ ते समजवला मागा जरा की जाव तुम्ही नारा तुझं मागे पोपासला केम शोधत मोठी मोठं चालू बायको तू मग मोठे चालू तुम्हाला नंबर नाही लाग એટલે तुम्ही काय तुम्ही मग भरमसाठी फोन येता होडा दिसा माल मग त्याने म्हणते मग आणखी 50 वर्ष हे घ्या 5 वाजता युट्यूबला लेखना लावा एकदम मेकअप करी करी चांगला चांगला जवान मला हेरीची वाटीवर होतात हिंदी तू तुला कडक टिवा आहे मूर्ती तुझ्या वर्षी का तू बांधकी देखायचं सद है जवान साला दाजी कॅमेरामॅन दाजी किती ते 4-5 पोसाने आई किती देखायचं 4-5 कोसाने भी अंडो का ईशा करी दाखवू काही विचार कधीपासून लागला बाहेर ना हो गेला कधीपासून लागणार खरेखर खूप सरस बोलणार यो विचारा कधी होऊन मावर लागणार मोबाईल भाई आहे त्याला कॅमेरा दे पण परवा काय नको सांगशी निघत निघेन पाषाण दिसले दिसून दे बिचारी ती बिहारीची आहे यो कधी होऊन मावर लटकणार लटकणार खराब चठ्ठा ना उभा करे तिना मोबाईलला स्टँडचा त्याला सांग ओळखव ना तो मी ओळखा कधी ओळख दादी ओळखच नाही का तुला मला तर ओळख ना त्याला सांग तू ना मोबाईल मध्ये बारीक पडव मला एक भाई जांगना कोण बी ते मला काही लागलं सर दादी आपला काम नाही हा हर मैं कोना भी बहस का सोचने का तुमने फोटो में तो बना अरे ये ना बहस का पार का अब मैंने भावास ना पोसा मैंने भावास ना कहना मैंने भावास ना पोसा यो अरे वाह मैं तुम्ही ना ये आपा पुलिस तेली पुलिस तेली पुलिस तुमना हनकाय तेवर का लागेता हाँ तो ना बोल दूसरावर क्या हात उचलला बस दुसऱ्याला थोडं बोटाही करणार आपले आता शॉर्टकट करू ना तमाशानं मूळ पाया गवळ फक्त एक गाणं गवळण सांगू ना लगेच आपली हानी सोंगाडी काढू ना फक्त आज आपले सर्वप्रथम हसू ना मग समजू ना मग रडू ना आणि रडीने अख्खा आपले समजीने डोकामा उतारला आहात भगत महाराजने आम्हाला बेना दिला आणि आपला बापूना द्वारे माताजीना पटांगणमा
आम्हाला कला करूला मौका मिळणार ते बदल महाराजांना खूप खूप आभार. काठा आम्हाला स्टेजवर प्रोग्राम करूला माताजीना पडागडमा प्रोग्राम करूला मौका मिळणार आणि आम्ही कला सादर करूला मौका मिळणार ते बदल महाराजांना भगतजीना आभार. आणि आपले पुढील कार्यक्रमाला सुरुवात करू. अरे वा, फक्त जराकवर मराठी, फक्त 10 मिनिट. काल लगेच दररोज ना प्रोग्राम काल दी नंदुरबार होतात. आज 8 येता ताडपडाला पोहोचता 12 वाजला, निजता यायला 1:30 वाजला. फक्त 2-2.5 कलाक निजणार आहात आणि 1 कलाकार आज 18 हजर होणार. उद्या साक्री तालुका उद्या એટલે કે 5 तारीख होऊन थेट 21 तारीख સુધી अख्खे नाईट बुकिंग आहे. पण अख्खे महाराष्ट्रमा फक्त आपला एकच प्रोग्राम आहे गुजरातमा. फक्त याशिवाय आखा महाराष्ट्रमा आहात तो आपले हनुमान जयंती निमित्त प्रोग्राम आहे. तो आपले पकी खोटी न करता जिसा भजन कीर्तन करताना गणपती वंदना जरुरी तिसा तमाशा करताना हे गवळण. फक्त एक गाणं तुम्हाला खबर मराठी भाषा ज्याला समजेल त्याने समजूला, नाही समजव तर फक्त 10 मिनिट रोका जा. आपल्या पुढल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. अरे वा, आज गुरुवारचा दिवस आणि माथुरीचा बाजार. मी तरी काय करणार, आजचा पलीकडे हाक देते दही दूध घेऊन निघाते मथुरी बाजारला विकायला. आज राधिका गोपिका चंद्रकला सत्य भाला हे बाय बाजारला येला काय लाईनी साजिक तुला दही तू दही नाही ना सरक बाजू. 2 नंबर तुला काय हा ताक. तुला काय हा लोणी. तुला बरे तू काही कुणा लाईनीस अख्ख्या पोसे बरोबर बोलले पण ही पोसी ना काय डोका केव्हा आणि केवणे. तू काय लाईनीस 1 दिवसला कोणाक लिटर दिलेस એટલે तुमने खरं तर गायीने दोगडी ते कोणाने ते कोणे इथूनच नाव मा सांगायचं तू तर सांगाच मना दूध माना दूध गाय दोगडीना दूध तू ना ते दूधनी मालकीन तू એટલે ती दूध तू ना. सॉरी हा हा तर तू ना दूध ना बस बस या जुवान तर खावरी बिसना आपल्याला नेमशी नको नि तुनी घागर झोडी फोडती. तुला काय तू पक्की नको दोन वायसी तू नागने जाग चाष्टीच्या फुलाने घुंगेरी तू हाय तुला कंबर हेरवा. तुला सांगायची गुणवायची नको. तुने मुनशी जमा पक्की भारी दिसू ना मावा पक्की भारी दिसू. तुने कधी बाबा आणखी होत्या तुने वर्षी तुझी भारी दिसत मावी तुने कधी बाणकी होत्या. ये नवा एक बार आम्ही सरकारी तमाशा करेल धसीला पाय आठवले डेरे मानितला आणि अख्खा प्रोग्राम करून आणला. तुने कधी बाबी बाणकी होत्या पक्की सेक्सी दिसा ना मा पक्की सेक्सी दिसा. तुमने बनशी काय मावी पक्की सेक्सी दिसा तुमने कधी बाणकी होते जुवान शेतात डोंगर शेवावर नजरा लागत नजरा. आता ते शुक्रवारने बाजारला आले वाचवायला तयारी करी वाचता ते शुक्रवार टावर लागी ते गजर फळे मान बगडी आणि पुढं माता येणे करी वाचता आणि बाजार मा जुवान शेमावर नजरा लागत नजरा. आता ते शुक्रवारी आले त्या जुवान आता मला काय सांग हरी व डगरा आणावं. माझं आता कशी होई गए वेळेस भूताळी ते आदिवासात आपल्या भूताळेली ते मम्मा रही गय मागी निघी जावला पाहिजे. हे बाई जास्त गोठीने लावला फक्त एक मराठी गाणं या लोकना मस्त आज आपले तमाशा दाखवला मग जावला बाबा. मग चला
આવા જ નવા વિડીયો જોવા માટે અમારી યુટ્યુબ ચેનલને સબસ્ક્રાઈબ કરો, લાઈક કરો અને શેર કરો અને કમેન્ટ કરો.